धन्यवाद धनंजय. तर मॅचला होते सुरुवात. दुसरा मॅच आहे श्री गणेश तळ्याचा पाडा आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराळी. तळ्याच्या पाड्यानं टॉस जिंकल्यानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथून झालाय. दोन संघादरम्यानची पहिली अगोदरची भिडण आपण पाहिले. फुल टच बॉल आहे, ड्राईव्ह करत जातो चेंडूला फॉलो थ्रू मध्ये, तिथून फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय पुढे मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते तो उजव्या बाजूला जाऊन फील्ड करत एक धावे चेंडूवरती पूर्ण केली गेली. पुन्हा एकदा जहीरबाबचे जोडले गेले. आता मॅच आहे श्रीराम कसराली वर्सेस श्री गणेश तळ्याचा पाडा. या दोन संघांमधली मॅच. विपुल वैती आणि यश वैती बॉलिंग वरती. शुक्रिया धनंजय तुकाराम मांगे सर जी और धनंजय बागी सर जी. बेहतरीन बड़ा मुकाबला है. अगली गेंद आउटसाइड पर गेंद को मोड़ दिया, मिड विकेट पर गेंद जाती हुई जब खिलाड़ी उस गेंद को कलेक्ट कर पाएंगे. गेंद के हवा के बाहर, गेंद सीमा के बाहर. एफडीएल चौका कमांड दीजिए. वॉटरमॅनचा वापर करताना यश वैतीला आपण पाहतोय आणि यश वैतीच्या बॅटमॅननं हा चौकार आला. धावा झाले धाव फलकावरती 7. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिथून गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतो. योगेश बॅटिंग करताना श्रीराम कसरालीचा संघ. अकोटा चेंडू शॉट अंपूल केला गॅपमध्ये वन बाउन्स बॉन्ड लाईनच्या बाहेर. अजून एक आला बॅक टू बॅक दुसरा एचडीएल चौकार. यशने बघा कशा पद्धतीने खेळला. अकोटप्याचा चेंडू होता, पूल केला होता, चेंडूला गॅप मध्ये खेळलाय. हे चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 1-1-11 पहिल्या षटकातील 4 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर. बेहतरीन गेंदबाजी करनी होगी. पहला ओवर फगादी में चलता हुआ शॉट गेंद थी, फाइन लेग पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले पे बराबर आई नहीं. शॉट फाइन लेग पर गेंद को फील किया जाएगा. यश वहां पर बल्लेबाजी का जलवा भी कर रहे हैं. स्कोर आगे से रखता हुआ इस मैदान पर 12 रनों पर भिड़ा को नुकसान के श्रीराम सारी टीम बल्लेबाजी का जलवा भी करती हुई नजर आ रही है. तो कम आगे से जी दूसरी फेरी का पहला मुकाबला है. दूसरे फेरी का दूसरा मुकाबला आप देख रहे हैं. पहला मुकाबला एक लाजवाब अंदाज में हुआ, मगर क्या वो मुकाबला वो टीम ने गवाया इस मैदान पर. अगली गेंद इस मैदान पर देखने को मिल जाएगी. यशधर योगेश की गेंद फुल टॉस थी, बल्लेबाज ने वी के शेप में खेल दिया. विड ऑफ के ऊपर गेंद का मौका था, एक हाथ में कैच लेने गए मगर गेंद जमीन को धरती होती हुई और 2 रन निकालने का मौका दोनों बल्लेबाजों को मिलता हुआ. इसको आगे सकता हुआ 14 एक ओवर का खेल समाप्त होता हुआ. एक लेंगे छोटा सा ब्रेक, दूसरी ओवर की कहानी शुरू होगी तो मैदान बनाएंगे कॉम्बॉक्स में तुकाराम मांगे सर जी के साथ. कमांड दीजिए. सॉन्ग आपण पुन्हा एकदा ऐकतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 14 विपुल वैती आणि यश वैती ही जोडी मैदानावरती आहेत. तर नवीन गोलंदाज तिथून अनिकेत जो गोलंदाजीसाठी सज्ज होता. पहिल्या षटकाचा खेळ 14. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला तर 56 दिसतो. या सरासरीनं हा संघ जर पुढे गेला तर 56 वरचा प्रवास होऊ शकेल. 56 की 66 त्याचा विचार चाललाय. पुलचा फटका खेळलाय. यशच्या बॅटमधून आलाय सुपर 6 षटकार एचडीएल सिक्सर. आपण बघू शकता बिलकुल दमदमादम आहे. अकोटप्याचा चेंडू होता आणि त्याच्यावरती पुलचा पॉवरफुल फटका खेळलाय तो यश वैतीनं पहिल्या चेंडूवरती सिक्सर. सही कहा तो कौन सा जी. यहाँ पर अनिकेत आए गेंद शॉट थी, पुल एंड पावर से एक लाजवाब बल्लेबाजी यश द्वारा होती हुई नजर आ रही है. 4 गेंदों का सामना किया, 15 पर खेले. टीम की अंक क्या है? एक 20 रन. आउटसाइड खेला गया, शरीर को लगी या बल्ले पर गेंद जा रही है. शॉट टर्मान पर जब खिलाड़ी गेंद को फील कर पाएंगे 1 रन निकालने का मौका. 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा हुआ 21
अब तो ये दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ तो आगे से इसके बाद 2 ओवर का खेल आना बाकी। और आपने सही कहा कि ऐसी बल्लेबाजी हुई तो 50 से 70 रन इस मैदान पर हमें देखने को मिल जाएंगे। अरे हा आजचा जर हाय स्कोर बघितला तर 57 आहे, त्याच्या पार जाण्याचा प्रयत्न करणार. टॉप एज लागला, क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक आल्यात चेंडूच्या खाली आणि इथून विकेट गमावला. विपुल वैतीला परतावा लागतंय, पहिला विकेट गमावलाय श्रीराम कसालेनं. धावा धावफळ काढते 21, एक गडी बाद 21 धावा. ज्या पद्धतीने फुलरलँड डिलिव्हरी होती, थोडंसं बॅट बघतो स्क्वेअरच्या दिशेने लवकर गेली, स्क्वेअरच्या दिशेने गेली, टॉपेज लागला होता, चेंडू गेला होता कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आले आल्या त्याने टिपलाय. अझेल विकेट नंबर 1 गमावलाय श्रीराम कसरली. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय नितेश क्रितेश आणि बॅट मैदान पर दाखिल हो रहे हैं. अंकित की अगली गेंद खेल दिया, बेहतरीन गेंद थी, चढ़ में गेंद थी, उसका आगे से खेला, बागटू का रन किया और गेंद बॉल से जब तक गेंद को फील्ड किया जाता, एक रन निकालने का मौका था, एक रन के साथ स्कोर 22 रनों पर जाता हुआ दूसरा प्रगति में चलता हुआ तुरंत से जी 4 गेंदें हुई है, अभी भी 14 गेंदें आना बाकी है. 14 गेंदों में 20 से 22 रन, एक बेहतरीन 53 से 50 रन तक पहुंचने का विनंती मिल जाएगी बल्लेबाजों को. पहिल्या षटकाचा खेळ झाला, त्यानंतर दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. जसा उल्लेख केला गेला की इथून 50 धावांची वेळ ओलांडली जाईल का किंवा 50 धावांपर्यंत प्रवास आपण श्री गणेश तळ्याचा पाडा हा जो संघ खेळतो ते पाहायला. खेळपट्टी जे काही ठिकाणी थोडासा लो बाउन्स आहे, बघा चेंडू खाली राहिलाय. आता या खेळपट्टीला तर बाउन्स तुम्हाला ओळखावा लागणार आहे. बॅटिंगला ज्यावेळेला जाणार, फलंदाज जाणार त्यावेळेला तो बाउन्स तुम्हाला ओळखता आला पाहिजे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिलं तर पुढे गेले, मागे गेले, पुढे मागे करता करता चेंडू केला ऍडजस्ट आणि झेल टिपलाय तिथून क्षेत्ररक्षकानं. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 2 गडी बाद 22 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, धावा ते तेव्हा 14, मागचं षटक आले 8 धावांचं आणि फक्त 8 धावांचं नाही तर 2 विकेट्स आले. तिथून विकेट गमावल्या टीमला, 2 विकेट गमावल्या मागच्या अनिकेतच्या या षटकामध्ये आणि तिथून जी गाडी चालली होती रंपम पम चालली होती श्रीराम कसराळीची आणि त्याला थोडासा ब्रेक लावलाय. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय साई. मागच्या मॅच मध्ये त्याने सही गोलंदाजी केली होती, तो गोलंदाज साई. सही कहा तो आगे से जी, वहां पर पहली ओवर में 16 रन बने थे, उसके बाद एक साझेदारी इस मैदान पर हो रही थी, मगर वहां पर गेंदबाजी अनिकेत आए और लाजवाब ब्रेक अपनी टीम को लगाया. न्यू बैटर भी मैदान पर तैयार, बेहतरीन गेंद दी ऑन साइड पर, गेंद को मोड़ा है, गेंद जारी मिड विकेट के क्षेत्र में जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. एक रन आसानी से पूरा करते हुए दोनों बैटर इस 2 रन के साथ इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा हुआ 23. अब 11 की रन रेट से बल्लेबाजी जरूर हुई है, मगर आने वाली 11 गेंदों पर 20 से 30 रन जोड़ने होंगे. तो काम आगे सर जी. क्रितेश आणि धीरज ही जोडी मैदानावरती आहेत आणि जसं तुम्ही उल्लेख केला, आता तुम्ही 60चा विचार करता, 50चा, 45चा, जैसा आप सोचोगे वैसा आप होते हो. फ्लॅट बॅटर फटका चेंडू खेळलाय, थोडासा 1 बाउन्स फील्ड केला जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. आप जैसा सोचते ना उस तरह के आप हो जाते हो. तुम्ही जसा विचार करता तसं तुम्ही स्वतःला कमजोर म्हणाल तर कमजोर होणार, तुम्ही स्वतःला ताकदवर म्हणाल तर ताकदवर होणार. ये सोच का दायरा है, ये सोच का दायरा थोड़ा सा बढ़ाने की आवश्यकता है, सोचा थोड़ा सा बदलण्याची आवश्यकता आहे. कारण मागे धावा येत नव्हत्या, तिथून स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या खालच्या टोकाला लागतोय चेंडू, शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये फील्ड केला गेला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण, मागच्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आतापर्यंत आलेत. पण तो जो फ्लो होता तर षटकाला 14-20 पर्यंतचा फ्लो आपण पाहिला होता. पण मागचे जर जवळपास बघितले 8 चेंडू बघितले, त्या 8 चेंडूवरती फक्त 5 धावा आल्यात आणि 2 विकेट्स गमावल्यात. सही का श्रीराम कसाई टीम ने थोड़ी सी घाई करने का विचार किया और 2 विकेट गवाई टीम. आउटसाइड मिड विकेट पर गेंद ने ऊंचाई ज्यादा ली, लंबाई कितनी होगी देखा होगा. खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने. ये आता हुआ FDL सिक्सर कमांडीज.
आता पहिला धीरज थोडस धीरजने खेळत होते, संयमाने खेळत होते, पण जेव्हा पाहिलं की चेंडू आपल्या स्लॉट मध्ये आहे, बरोबर रेंज मध्ये आहेत, फुलर लाईन डिलिव्हरी होती आणि फुलर लाईन डिलिव्हरीला स्क्वेअर लेगच्या डोक्यावर तिथे खेळलाय, एक स्वीपी करायचा होता आणि या क्षणाला जे धावांचा वेगही वाढवायचा होता, तर धीरजनं या षटकाराने दाखवून दिले की आम्हाला धावांचा वेग वाढवायचा आहे. धावा धाव फलकावरती 31 31 वरती जाऊन धाव फलका पोहोचलाय. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतो साई. लेग स्टंपच्या आपण बघतोय थोडासा बरोबर वरून जाणारा चेंडू होता, तिथून निर्धाव चेंडूची सांगता झाले. बघा चेंडू पुन्हा एकदा आपण रिप्ले मध्ये जरी पाहिला ना, थोडस गिरकी घेतली ऑफ स्टंप वर ना, बरोबर लेग स्टंपच्या थोडासा वरना चेंडू पार होतोय निर्धाव चेंडू. सही कहा तुकम आगे से जी, बेहतरीन खेल थी साई की. सुबेदा पर बल्लेबाज खेलना चाहते थे धीरज, मगर बैट और गेंद का कोई समझ नहीं, विकेट के ऊपर से विकेट कीपर के दस्ताने में डॉट बॉल. फिर से शॉट गेंद थी, मिस्टाइम शॉट है, स्क्वाले के खिलाड़ी आ रहे, गेंद पर निगाह होगी, ये कैच बनेगा, मगर क्या ड्रॉप होता हुआ, ये तो यहाँ पर लड्डू था, गिरा दिया. ये कैच विनर मैचेस है, कैच पकड़ेंगे तो अब ये मैच जीतेंगे, क्योंकि दूसरा फेरी का दूसरा मुकाबला आप खेल रहे, आपने मेहनत की है, रन से क्या जा बहुत इस मैदान पर देखिए एक्शन में शॉट गेंद पुल करना चाहते थे, मिस्टाइम शॉट, और उसके बाद गेंद ने ऊंचाई ज्यादा रही थी. स्क्वाले के खिलाड़ी परफेक्ट आए थे, मगर गेंद उनके हाथ में लगकर जमीन पर धरती होती हुई, और इस 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 33 रन पर 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ. अब काम मत जाइए, देखते रहिए एसडीएल ट्रॉफी का महासंग्राम, माउसो का ये बेहतरीन मुकाबला. हम चलेंगे टीजी ऑपरेटर के पास, लेंगे एक मधुर संगीत और फिर आएंगे मैदान पर. कमांड दीजिए. ते 14 धावा, दुसरं षटक 8 धावांचं, मागचं षटक आले साईचं जे 11 धावांचं आलं. 3 षटकामध्ये धावा ते 11च्या सरासरीने गेल्या ते 33 वरती. इथून प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला तर 44 आहे, 44 आहे, म्हणजे 11च्या सरासरीने पुढे गेला तर 44 पर्यंत पोहोचेल. सुरुवात होती की 56 पर्यंत पोहोचेल का, 66 पर्यंत पोहोचेल का, आता इथून आहे की 40च्या पार जाईल का, ही कहाणी आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलर रेडी होतो आकाश, जे आकाशनं मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली होती, तो आकाश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रेडी झालाय. ज्याने हॅट्रिक घेतली होती तो गोलंदाज झालाय. क्रितेश आहे, एक षटका टोकलाय, धीरजनं 2 नॉन स्ट्राईक एंडलाय. आता क्रितेशलाही आपली बॅट चालवावी लागणार आहे. काहीतून 40च्या पार जायचं, 40च्या आर पार तुम्हाला जायचं आहे, तर काय विचार करतोय हा क्रितेश. स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. सही कहा तुकम आगे से जी. शॉट खेलती लेग स्टंप के बहुत ही बाहर, अंपायर घूमेंगे, वाइट का इशारा आता हुआ. आकाश ने शुरुआत दिशाई गेंद के साथ की है, मगर आने वाली ये तमाम 6 गेंदें कौन से अंदाज में फेंकेंगे. लाजवाब क्रितेश बल्लेबाजी कर रहे हैं, वहां था संग्राम इस मैदान पर देखने को मिल जाएगा, क्योंकि दोनों कहते हैं ना क्रिकेट में अब इस मैदान पर अच्छी गेंदबाजी करेंगे तो ये मैच आपकी झोली में बन सकता है. अगली गेंद आकाश की इस मैदान पर, क्रितेश की जाती हुई, फिर से वही दिशा गेंद. तो सर जी क्या कहना चाहेंगे, बैक टू बैक 2 गेंदें वाइड आई है, मगर यहाँ पर आपको प्रेशर बढ़ता हुआ नजर आए. दबाव वाढवला आणि जास्त थोडासा एफर्ट लावतात. बघा जास्त एफर्ट लावतात, विदिन द स्टंप जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेलाय. यानंतर ड्रॉ केला जाणार आहे. या इनिंग मध्ये ड्रॉ होईल. वाघोबा खंदरपडा कॅप्टन आपण यायचं आहे, तर एक संघ जो श्री गणेश मोदलपडा यानंतर खेळताना पण तो कोणाशी खेळणार आणि कोण पुढे जाणार त्यासाठी तो ड्रॉ होणार आहे. त्याकरता वाघोबा खंदरपडा टीम कॅप्टन आपण या. अकुटप्याचा चेंडू होता, तिथून खेळण्याचा प्रयत्न होता, हाताला चेंडू लागला, चेंडू कॅच टिपला गेलाय आणि विकेट गमावलाय. क्रितेश बाद झाला, 3रा विकेट गमावलाय श्रीराम कसराळी. अकोटप्याचा चेंडू होता, थोडस लवकर खेळले, चेंडू थोडा उशिरानं आला, हाताला चेंडू लागला आणि तिथून चेंडू गेला. म्हणजे ग्लोव्ह जिकडे असतो त्या ग्लोव्हच्या ठिकाणी हा चेंडू हाताळला आहे आणि तिथून चेंडू पाठीमागे विकेट किपर एंडच्या दिशेने जेवढा गेला तेव्हा चांगला झेल टिपलाय. इथून पाहतोय 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दाबल कवरती 35. सही कहा तुकम सर जी. अभी भी इस मैदान पर बात की जाए तो अच्छी गेंदबाजी करनी होगी. एक लाजवाब 35 रन बने हैं. आने वाली खुशी गेंदों का खेल मैदान पर अभी भी बाकी है, गेंदबाजी अच्छी करनी होगी. आकाश को न्यू बैटर मैदान पर प्रसाद गए हैं, मगर बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा, क्योंकि धीरज नॉन स्ट्राइक पर जिनके बल्ले से 6 हमने देखा है.
अच्छी गेंद आउट साइड खेलना चाहते थे सिंह एंड मीज गेंद सीधी विकेट कीपर के दस्तार में डॉट बॉल। लाजवाब गेंदबाजी का जलवा इस मैदान पर होता हुआ, मगर सुकान सर जी आखिरी ओवर मैदान पर चल रहा है। इस मैदान पर अब बल्लेबाजों को एक विचारमंद बल्लेबाजी करनी होगी। क्या 5-6 गेंदें आपके पास बची है, उसमें 6-7 रन बन जाएगी तो एक फाइटिंग स्कोर इस मैदान पर देखने को मिल जाएगा। अब फाइटिंग स्कोर काय असायला हवा? 40च्या पारचा 45च्या जवळचा काय स्कोर असावा? भरपूर काही चाललंय मनामध्ये. चेंडू केलाय बाउंड लाईन जवळ, क्षेत्ररक्षक आहे त्याने प्रेला प्रयत्न, त्याच्या डोक्यावरने चेंडू पार झालाय. SDL सिक्सर षटकार. आमच्या डगआउट मध्ये आता शौर्य नावाचा पाठीराख आहे श्रीराम कसराळीचा, त्याच्या चेहऱ्यावरती थोडं स्माइल आले. आता ती स्माइल साधी स्माइल आहे का क्लोजअप वाली आहे? ती पण आहे. तर शौर्य आहे श्रीराम कसराळीचा जो पाठीराखा तिथून है. धावा झाले दाफलकावरती 41-41. सही कहा तुम अगर सर जी, इस मैदान पर 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। अगली गेंद साथ के लिए तैयार, फिर से ऑप्शन पर आए, गेंद को फ्लिक किया, गेंद फाइन एक पर खिलाड़ी है डीप पर ले लिया कैच, बच जा बल्लेबाज को डगआउट का रास्ता, बल्लेबाज गॉन। आए तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। आप देख एक लाजवाब क्रिकेट की टूर्नामेंट बेजाब, इस टूर्नामेंट के लिए मेहनत के बाद सजाया गया। 2 गेंदों का खेल बाकी है, बैटर मैदान पर आए हैं, धवल आए हैं, मगर क्या धवल इस मैदान पर 2 गेंदों में एक बड़ा शॉट, मगर आकाश की तारीफ करने की लाजवाब गेंदबाजी। क्या कहेंगे सुंदर सुंदर गोलंदाजी, 2 वाईट न सुरुवात केली, त्यानंतर 2 विकेट, एक षटकार आतापर्यंत आलाय. धवल आला स्ट्रायकर हेडला, बॅट स्विंग जोरात होती, खेळण्याचा प्रयत्न तिथून होता, आउट धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि धवल मात्र आल्या पावली पुन्हा एकदा परत गेले. तर आकाशचा करिश्मा जारी आहे, शेवटचा चेंडूचा खेळ राहिलाय. धावा दाफलकावरती 41-41. बैटर आया, देखिए आप एक्शन पे देख सकते हैं लाजवाब गेंद थी आकाश की, आउट साइड खेलना चाहते थे बल्लेबाज, मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं। विकेट कीपर ने बेहतरीन की आगे का काम को पूरा अंजाम दिया और बल्लेबाज को भेज दिया डगआउट में, और एक विकेट का बदन हुआ है। मगर तुकाराम सर जी आखिरी गेंद है, रन कहां पर बनने चाहिए थे, मगर क्या गेंदबाजी का नजारा पेश किया गेंदबाजों ने। शेवटचा चेंडू इथून चौकाराला 45, षटकाराला सध्या 2 धावा झाल्या. 43 विकेट गेला तर 41, डॉट गेला तरी 41, षटकार 41 जम केलंय. 47 वरती केलंय. मागचा मॅच 49 चा पाहिलाय, आता 48 चा पण बघा. 4 षटकांचा खेळ संपला, 4 षटकांचा धावा दाफलकावरती 47. गौतम शांत होते, नावच गौतम होतं, पण ती वादलापूर्वीची शांतता होती. शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. 4 षटकांचा खेळ संपलाय, धावा आहेत 47. षटकार बघा, पहिलाच आले आपला हात दाखवलेला आहे आणि हात असा दाखवलेला आहे बरा, आणि तिथून गेला चेंडू सीमारेषे पार. षटकार. 4 षटकांचा खेळ 47. इथून ड्रॉ केला जाणार आहे. 3 संघ जे आहेत त्याच्यामध्ये श्री गणेश मोदलपाडा यानंतर खेळणार आहेत. 2 संघ असतील, वाघोबा खंदरपाडा आणि चालू सामन्यातील विजयी संघ याच्यामध्ये केला जाईल ड्रॉ. कॅप्टन आपण या ड्रॉ केला जातोय. एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया. 48चा पाठलाग मागे 49चा नाही झालाय, 48चा होऊ शकतो की नाही ते पाहण्यासाठी. मिनिट थांबा, कारण ड्रॉ केला जातोय. तिथून आपण पाहतोय इथे वाघोबा खंदरपाड्याचा संघ आहे. एक चिठ्ठी जी उचलली जाईल त्या संघाला बाय घोषित करण्यात येईल, आणि एक चिठ्ठी जी राहील तो संघ श्री गणेश मोदलपाडा संघासोबत मॅच खेळणार आहे. एक चिठ्ठी उचलली जाते, पाहूया कुठला संघ बाय घोषित करण्यात येईल, कुठल्या संघाला मात्र बाय मिळत आहेत. आणि वाघोबा खंदरपाडा संघाला बाय मिळालेले आहेत,
त्यामुळे विजयी संघ आणि श्री गणेश मोदलपाडा संघामध्ये मॅच होणार आहेत. त्यामुळे वाघोबा कंदरापाडा संघ शेवटची मॅच आहे, ती शेवटची मॅच या ठिकाणी मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. शुक्रिया धनंजय बाडिल. चलिए ड्रॉ हो चुका है एक बेहतरीन अंदाज में, वहाँ पर चर्चा हो रही है. चला तुझी क्षेत्र से लाऊं गया. आप देख रहे हैं यहाँ पर एक बेहतरीन टूर्नामेंट का आगाज. मोहम्मद विकास सगाड़ी घाटवाड़ा HDL ट्रॉफी 2024 का महासंग्राम है. और महासंग्राम का ये दूसरा दिन और दूसरे दिन का दूसरे फेरी का ये दूसरा मुकाबला. पहली इनिंग समाप्त हुई है, 47 रन बने हैं. 48 का ये टारगेट दिया गया है. क्या ये जवाब दिया जाएगा? ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से मिलेगा नहीं मिलेगा, ये आने वाला तमाम वक्त कहलाएगा. मगर कहते हैं ना, वक्त किसी के लिए रुका नहीं. वक्त तय करे कि आपका क्या करना है, वरना वक्त तय करे आपका क्या बनाना है. इस मैदान पर लड़ना होगा, झगड़ना होगा, पसीने गंवाने होंगे. और कहा ना किसी ने, मेहनत करने वाले को ही ऊपर वाले ने दिया है. और देख रहे आप इस मैदान पर HDL ट्रॉफी 2024 सस्ती भी नस्ती भी इस मैदान पर नजर आ रही है. दोस्तों ये तमाम कमेटी मेंबरान ने मेहनत की और इस टूर्नामेंट को एक लाजवाब अंदाज में वीरार की नगरी में तमाम खिलाड़ियों सितारों को एक प्लेटफॉर्म दिया. और एक लाजवाब अंदाज में ये तमाम 6 दिन आपको इस टूर्नामेंट की मेजबानी महासंग्राम आपको देखने को मिलेगा. तो कौन सा जी क्या कहना चाहेंगे इस टूर्नामेंट आयोजन और नियोजन के बारे में? प्रत्येक वर्षी म्हणजे हे वर्ष 4थं आहे. खास करून या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2024 आपण बघतोय. हे 4थं वर्ष आहे, पर्व 4था सीझन, पुढचा हा हंगाम बघतोय. आणि प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन नवीन आणण्याचा प्रयत्न आई जीवदानी ग्रुपने केलाय. आज जे जुने चेंडू ज्याने घेतलेले त्यांना जुने चेंडू थोडंसं रिटर्न करा. कारण मॅच ज्यावेळेला स्टार्ट होतो किंवा चालतो त्यावेळेला ज्या यूज बॉलची जुने चेंडूची आवश्यकता भासत असते. त्यामुळे त्यांच्याकडे असतील, त्यांनी ज्या टीमला प्रॅक्टिस सेशनसाठी दिले असतील ते सुद्धा त्यांनी जमा करायचे आहेत. आता 4 षटकांचा खेळ आहे. 4 षटकामध्ये 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12च्या सरासरीनं पाठलाग करायचा आहे. इथे सरासरी आहे 12. थोडा वाढलाय वारा थोडासा वाढलाय खेळपट्टीवरती. आणि तिथे जसा मी 2 ते 5चा जो खेळ आहे, सलामीची जोडी मैदानावरती पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू खेळ बिटवीन द गॅप आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. चेंडू चालाय माउंटेन लाईन जवळ फील्ड केलं गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा काही रोखू शकत नाहीये. अविनाश आणि भूपेंद्र ही जोडी मैदानावरती. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. धीरज आहे, धीरज संयम आहे. बघूया संयम दाखवतो, कोण दाखवणार संयम आणि कोणाचा तुटणार संयम. सही कहा, भूपेंद्र ने अपने खाते को ओपन किया. देश के अगली गेंद खेल तैयार. थोड़े से रनअप में चुके हैं. वहां पर डेड बॉल का इशारा पार दौरा आता हुआ. अब गेंदें इस मैदान पर बची है 23 और रन आने बाकी इस मैदान पर 46. एक बड़ा मुकाबला है. दोनों टीमें चाहती है कि 2 हाथ करने हम जरूर होते हैं, मगर इस मैदान पर हम इरादे लेकर आए. इरादा किसका भी हो, धमाका हमारा होना चाहिए. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. आउटसाइड खेलना चाहते थे, स्विंग एंड मिस है. एक लाजवाब गेंद विकेट के ऊपर से मंडलाती हुई बाल बच गए. भूपेंद्र क्या कहेंगे तुकाराम अगले सजी? पूर्णपणे बेट केला. खरा तिथं वेग लक्षात आला नाहीये, स्पीड लक्षात आला नाहीये. एकदम शांत स्वभावाचे धीरज नाव आहे. त्यानं म्हटलं धीरे धीरे से डालेंगे, पण वेगाने टाकला धीरजनं हा चेंडू. वेगाशी थोडासा जुळवून घेताना कमी पडला भूपेंद्र. पण एकदा धीरज सज्ज होतोय. फुलटॉस बॉल आहे, फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट रे. रिझर्व मध्ये फीड केला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. दुसरी धाव देखील पूर्ण की नाही. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्या. आता पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर हा निर्धाव या चेंडूवरती 2 धावा निर्धाव चेंडू नंतर 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहे दाफळकावरती 4. पाठलाग आहे 48 धावांचा. सही का ध्रुव आगे सजी. इस मैदान पर अभी भी 21 गेंदे हैं. 44 रनों की दरकार है. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चल रहा है. गेंदबाजी पर धीरज है, स्ट्राइक पर भूपेंद्र है. लाजवाब बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा. लाजवाब बंदा इस मैदान पर बल्लेबाजी करनी होगी. ये मुकाबले को जीतना होगा. तो यह देना दोनों टीमों को एक मेहनत करनी होगी. पसीने गंवाने भरेंगे. एक तरफ फील्ड ऑप्शन पर गेंद को आउट साइड खेलना चाहते थे. बैट का तुरंत लगा है. गेंद हवा में, खिलाड़ी कैच के लिए आ रहा है, मगर दोनों में कॉलिंग नहीं हो. गेंद विकेट के बीच में गिरती हुई और यहाँ पर 2 रन निकालने का मौका आता हुआ. देखिए कैच विन द मैचेस है और कॉलिंग होना चाहिए था कि ये कैच हमारा है. कॉलिंग होती तो ये कैच बन जाता. तो कौन सा जी क्या कहना चाहेंगे? नाही, आता धाव घेतानाही कोण कॉल करत नाही आणि झेल टिपताना कॉल करत नाही. कारण प्रत्येक जण कॉल करतोच कुठे, मेसेजवर डिपेंड आहे. व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवरती प्रत्येक जण मेसेज करतोय, कॉलिंग करत नाही. संवाद तुटतोय. ज्यावेळेला संवाद तुटतो ना त्यावेळेला थोडासा प्रॉब्लेम येतो. तर संवाद साधणं आवश्यक आहे. कॉलिंग नव्हतं तिथे. 6 धावा दाफळकावरती. 4 चेंडूचा खेळ आता संपलाय. बघूया इथून संवाद साधला गेलाय का. बॅट मधनं आवाज आला, टॉकचा चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. HDL
सिक्सर षटकार. खेळला होता मिडविकेटच्या डोक्यावर, तिथून भूपेंद्रच्या बॅटमधनं हा सिक्सर आलाय. 12 धावांची सरासरीने तुम्हाला धावांचा बाटला करायचा होता. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 चेंडू नंतर धावा दाफलकावरती 12. सही का तो जी जो रन चाहिए था वो भकारा रखा है मैदान पर बल्लेबाज ने भूपेंद्र की अगली गेंद अच्छी गेंद थी पैरम पार में गेंद को आउट साइड पर खेला खिलाड़ी ने विकेट पर ले लिया भूपेंद्र की खेली को लगा दिया वीराम बल्लेबाज गॉड बेहतरीन शॉट था पैरम पार में गेंद थी आउटसाइड पर थोड़ी सी कमी महसूस हुई उस शॉट में और बेहतरीन मिड विकेट पर खिलाड़ी ने कोई गलती नहीं की. देखिए अब पैरम पार में गेंद थी लाजवाब अंदाज में खिलाड़ी ने उस कैच को अंजाम दिया और जानते थे कि ये कैच हमारे लिए कितना महत्वपूर्ण होगा क्योंकि यश थे वहां पर और भूपेंद्र को भेज दिया मैदान के बाद. अब गेंद है मैदान पर 18 रन ने बाकी है 36. क्या कहना चाहेंगे आप? 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. याच्या अगोदर गाणं सुद्धा बदलं होतं आपला हात जगन्नाथ, पण एका हाताचा फायदा नाही, त्याला दुसऱ्या हाताची साथ पाहिजे. इथे तेच घडलं होतं. एक चांगला चेंडू हाताळला होता आणि यशनं दुसऱ्या हाताने त्याला साथ दिली आहे. त्याच्यामुळे बघा एकमेकाच्या साथीने एकमेकाच्या सहकार्याने आणि एकमेकाच्या कॉपरेशनच आपण सक्सेस होऊ शकतात. आता 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. त्या दिवशी म्हटलं होतं आपण 36 गुण मिळवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय ज्यावेळेला लग्न जुळतात, पण बाकीच्या वेळेला जर कॉम्प्रोमाइज करायचं तर बाबा 18 जुळले तरी बस आहे. म्हणजे 18-18 36 होतील. आता 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज विपुल वैती येतोय, गोलंदाजीसाठी रेडी होतोय. चेंडू खाली राहिलाय, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. अविनाश होते पहिल्यांदा स्ट्रायकर एंडला आले होते. 18 चेंडू 36 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू आलाय डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सही का तरफ से जो बेहतरीन वाइड यॉर्कर का प्रयत्न किया विपुल ने बेहतरीन गेंद दी वहां पर अविनाश की बल्लेबाजी पर है. फिर टॉस गेंद थी ये भी मिस कर दी है और यहाँ पर जो कि ये गेंद को सीमा रेखा देखनी चाहिए थी. पैरम पार में हुआ गेंद लगकर फिर स्क्वालिक क्षेत्र में पॉइंट के क्षेत्र में जाती हुई 1 रन निकालने का मौका आता हुआ. 1 रन के साथ लेग बाय का इशारा अंपायर द्वारा आया मगर इस मैदान पर 23 रन बने. अब गेंद मैदान पर 16 रन आने बाकी है 35. तुम्हारा सर जी ये गेंद फुटबॉल जैसी थी, गेंद को सीमा रेखा दिखानी चाहिए थी. क्या कहना चाहेंगे आप? म्हणजे जेव्हा चम्मच गोलावाला आपण गोला बनवून आणायचा ना, आपण खायला जायचो ना, खाली पडायचं. तसं काय झालं, फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला मिस केलंय त्या फलंदाजानं. ऑन साइडला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथून वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. एकच धाव या चेंडूवरती, कारण फुलटॉस असं आहे ना, म्हणजे फुलटॉस म्हणजे पंच पकवण्याचं ताट असतं. एक एक तुकडा आपण घ्यायचा असतो आणि ते जर नाही घेतला, लॉस केला तुम्ही, मग येणाऱ्या चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा जो दबाव आहे तो दबाव तुमच्यावरती येत राहणार. आता 15 चेंडूचा खेळ आहे, 34चा अजूनही पाठलाग करायचा आहे. चांगली गोलंदाजी तिथून गोलंदाजीसाठी रेडी आहे, तयार. स्ट्रायकर एंडला अविनाशी आहे. आता थोड़ा खाली राहिला, पहिला एकदा चांस आलेला तुम्हाला, मौके बार बार नहीं मिलते. एक बार आपको मौका दिया था, अब मौके को आपको बनाना होगा. आता मौका नाही देणार हे विपुल दाखवून देतोय. 4 चेंडूवरती आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात विपुलनं. सही का एक लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश किया विपुल ने. अभी तक 4 गेंदें फेंकी हैं. अगली गेंद अविनाश के लिए तैयार. शॉर्ट गेंद पूल कर दिया, गेंद हवा में, खिलाड़ी भी हवा पर ले लिया, वहां पर अविनाश को भेज दिया मैदान के बाद. दूसरा झटका कमांडीज. मी म्हटलं होतं की मौके अभी नहीं मिलेंगे, मौके आपको बनाने होंगे. इथे बनवायचा होता, पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण तिथून यश होते आणि यशनं हा झेल चांगला टिपलाय. क्षेत्ररक्षक चांगला पाहिजे. तुमच्याकडे चांगला क्षेत्ररक्षक असला ना तर मग बॉलरला थोडंसं ताकद येते. बाबा हवेमध्ये चेंडू केला तर आपला बेस्ट फिल्डर तिकडे आहे आणि स्क्वेअर लेग मिड विकेटला तुमचा बेस्ट फिल्डरच पाहिजे. या मैदानावरती सगळ्यात महत्त्वाच्या जागा आहेत त्या मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. हे जे क्षेत्र आहे तिथे सगळ्यात बेस्ट फिल्डर. एक वेळ लॉंग ऑनला चालेल, कारण लॉंग ऑन थोडासा अँगल समोर असतो, पण ज्या वेळेला तो 90 डिग्रीचा 60 डिग्रीचा कोण आवत असतो तिकडे चांगला फिल्डर पाहिजे. साई स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. साईचा फटका, चेंडू हवेत राहिला, क्षेत्ररक्षक म्हणून स्वतः गोलंदाज गेल्यात. चेंडू पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सुटलाय.
चांगली गोलंदाजी विपुल करत होते. फॉलोथ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला, जरी झेल नाही झालाय परंतु हे षटक चांगलं आले. हे षटक चांगले आले. एक लेग बाईस, 2 सिंगल, 3 धावा या षटकावरती आतापर्यंत आलाय. हा फटका बघा, साईचा फटका होता, टॉप एज लागला होता. चेंडू बराच वेळा हवेत राहिला होता. स्वतः गेले होते विपुल त्या चेंडू पर्यंत. पहिला तर चेंडू हाताला लागला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू निसटलाय. षटक पूर्ण होते. दुसऱ्या षटकानंतर धावा आहेत त्या 15. इक्वेशन बघूया. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत आता 33 रन रिक्वायर्ड इन 12 overs गॉन. सही का दुकान सजी, एक 12 गेंदे और 33 की दरकार है. इस मैदान पर लड़ना होगा, झगड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. कहते हैं ना, मेहनत बिना सबको जादू है. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम एसबीआई ट्रॉफी 2024 आप देख रहे हैं और एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी इस मैदान पर आपको मिली है और बल्लेबाजों के पास मौके बार बार नहीं आते. पुन्हा एकदा येतो. आपण जातो चेंडू लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये हा चेंडू गेला होता. तिथून एक धाव या चेंडूवरती पूर्ण गेली. साई आहे, साईकडे नजर असणार आहे कारण साईने मागच्या मॅच मध्ये खेळली होती. योगेश वरती सुद्धा मदर आहे. पुढच्या 11 चेंडू मध्ये 32 धावा करायच्या आहेत. 4 चेंडू तुम्हाला षटकाराच्या दिशेने पाठवायचे आहे किंवा 3 षटकार 2 चौकार, 4 चेंडू असे आहेत. पुढच्या 11 मधले 4 चेंडू डिलिव्हर करायचे. चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय. क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. सुरुवात चांगली होती. 12 धावांनी सुरुवात केली होती. 3 धावांचं षटक विपुलनं हाताळलं. आता जवळपास 10 चेंडू आणि करायचे त्या 30 धावा प्रति चेंडू मागे. आता 3 धावांची सरासरी आहे. सही का तुम मदद जी, बल्लेबाजों को करना होगा, अभी नहीं तो फिर कभी नहीं. 10 गेंदे और अभी भी 30 रनों की दरकार है. इस मैदान पर लड़ना होगा योगेश और साई को. योगेश साई पर अगली गेंद तैयार होते हुए नजर आएंगे. गौतम गेंदबाजी पर है. इन्होंने 10 चेंडू 30 धावांची गरज आहे. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. दोनों टीमों को हार्दिक हार्दिक बधाई. एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग लड़त आप देख रहे हैं. शॉर्ट गेंद फुल कर दिया. गेंद जा रही है फाइनल क्षेत्र में. खिलाड़ी उस गेंद का पीछा करते हैं मगर गेंद सीम मारका के बाहर. एफडीएल शाहू का कमांडीज. मध्ये महत्वाच्या वेळेला ज्या वेळेला आवश्यकता होती त्यावेळेला हा चौकार आलाय. आता 9 चेंडूचा खेळ उरला. 9 चेंडू मध्ये इथून 26 धावा करायच्या. 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू थोडेसे लांब ठेवा. पुढचे 2 चेंडू ज्याच्यावरती 4 ते 6 धावा, 4 ते 6 धावा. पुढच्या 3 चेंडूवरती थोड्याशा 8 ते 10 धावांची आवश्यकता तिथून असणार आहे कारण 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. आखोटाब्याचा चेंडू आहे. हुक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे, त्यांना टिपलाय हा झेल. क्षेत्ररक्षक जो महत्वाचा आहे त्याने चांगला बॅलन्स राखलाय आणि झेल टिपलाय. यशनं विकेट गमावलाय. योगेश बाद झाले आता या क्षणाला. आप देख सकते हैं योगेश बेहतरीन वहां पर कैच यश द्वारा देखने को मिला. ऑन साइड पर खेला हुआ था शॉट. स्क्वायर पर खिलाड़ी तैनात है यश और लाजवाब अपने टीम के लिए जानती कि हर विकेट की मतलब कितनी बड़ी है. अपने आप को संभाला और बेहतरीन गेंद को निगाह रखी और हाथ में उस कैच को ले लिया और बल्लेबाज योगेश की खेल को लगा दिया विराम. बल्लेबाज कौन तीसरा झटका लगता हुआ. अब गेंदे मैदान पर बात की जाए तो 8 बची है और रन आने बाकी रहेंगे इस मैदान पर. अभी भी 26. मुकाबला एक तरफा नहीं है मगर लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. कहते हैं ना, क्रिकेट में जीत किसकी भी हो मगर क्रिकेट की जीत होनी चाहिए. तो कंसर जी क्या कहना चाहेंगे? और जीत और हार आपकी सोच के ऊपर निर्भर है. मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी. तिथून मनाशी निश्चय कराय. बॅटच्या खालच्या बाजूला टॉप द बॅट लागलाय. चेंडू पाठीमागे निघून गेला. शॉर्ट मॅनेजर मध्ये फीड केला जात आहे. एक धावे चेंडूवरती पूर्ण केली गेली. धावफलकावरती बदल होतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 23-23. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे या सामन्यामध्ये जर बघितलं तर त्या क्षेत्ररक्षकानं लक्ष वेधून घेतलेलं आहे. यश आहेत. यशनं ज्या पद्धतीने झेल टिपल्यात आणि एक इझिली त्याचा सराव असावा कारण सरावाशिवाय काही मिळत नाही.
मग तुम्हाला प्रॅक्टिस सेशन फार महत्त्वाचे असतात. तुम्ही बॅटिंग बॉलिंग करून जात असाल तर मग फिल्डिंग कोण करणार? यशने दाखवून दिले तुम्ही चांगली फिल्डिंग करू. शेवटच्या चेंडूवरती आला विकेट. चांगले षटक हेही आलंय. मागच्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 8 धावा आल्या. गौतम मोहितीच्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा आहे दाफलकावरती 23. आता 6 चेंडूचा खेळ उरलाय आणि 6 चेंडू मध्ये करायचे तर 25 चर्चा होणार आहे, कारण क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यावरती डीजे महत्वाचे, कारण तुम्ही चांगली मैदानाच्या आतमध्ये थोडीशी पाण्याची व्यवस्था करा. पाण्याची व्यवस्था करायची आहे. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण का महत्वाचं आहे, कारण बघा यश फिल्डिंग बघा, क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीनं झेल घेतोय, झेल टिपतोय ते पाहता ती मदतच आहे आपल्या सहकारी म्हणजे बॉलरला. तिथे एक जरी कॅच सुटला असता किंवा मागचा कॅच जरी चुकून षटकार गेला असता तरी सुद्धा काहीसा तो आहे ना समीकरण बिघडू शकलं असतं. पण यशनं ते पाहिलं म्हणून सरावाशिवाय पर्याय नसतो कुठल्याही क्षेत्रामध्ये. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्य असो, तुम्हाला सराव पाहिजे, प्रॅक्टिस सेशन तुम्हाला पाहिजे. आणि तेच प्रॅक्टिस सेशन पासून तुम्ही जर लांब गेलात, बॅटिंग करून घरी पळालात, इथून बॉलिंग करून घरी पळालात तर फिल्डिंगच्या वेळेला तुम्ही उघडे पडाल, एक्सपोज होणार. आणि त्यामुळे ते एक्सपोज होऊ नये म्हणून थोडीशी काळजी घ्यायची. तर फिल्डिंग सेशन फार महत्वाचं असतं. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. खेळ थोड्या वेळासाठी थांबलाय, पाण्यासाठी थांबलाय, गाण्याचा वेळ दिलेला होता, आता कलटणी यायची वेळ झाली. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता है. सही कहा तुम बागी सर जी, इस मैदान पर गया है पानी के बदल जाएगी इस मैच की कहानी. 6 गेंदें 25 रन है. बल्लेबाज की क्षमता होनी चाहिए, ताकत होनी चाहिए. इस मैदान पर हम इरादे लेकर आए और कहा ना किसी ने कही मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए. अगर हौसले में उड़ान होगी तो इस मैदान पर घोंसला बनाने की ताकत क्षमता हो जाएगी, ये मैच बन जाएगा आपके पास. मगर करेगा, गेंदबाज करने देगी, बल्लेबाज कर पाएंगे. आने वाली 6 गेंदें 25 की दरकार है. तुम्हारे साथ क्या कहना चाहेंगे? आने वाली 3 गेंदें ना इस मैच का रूपरेखा बदल जाएगी. बिलकुल. पहिल्या 3 चेंडूवरती एक पहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथून पाठीमागे निघून गेल्या हात धळा आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मागच्या 8-10 चेंडू म्हणजे पहिलं षटक जे आलं 12 धावांचं, त्याच्यानंतर तितकी आश्वासक फलंदाजी होत नाही. आता भूपेश होते स्ट्रायकर, एंडला सनी आले आहेत आणि सनीच्या मनी तर तेच आहे, विजय दिसतोय आणि तो तर त्यासाठी प्रयत्न करणार. दुसऱ्या बाजूला भूपेश आहे. इथे 2 ते 3 मोठे फटके पण नाही येणार. आउटसाइड एज आवाज इथपर्यंत आला होता आणि विकेट प्राप्त केला सनी ज्याच्या मनी. इथून विजय दिसतोय. विकेट क्रमांक 5 गमावलाय श्री गणेश तळ्याचा पडा. चार गेंदे है 25 की दरकार. अगर फिर डिलीवरी होती है मैच इस मैदान पर श्रीराम कसवाली की झोली में जाता हुआ नजर आएगा. मगर बेहतरीन बल्लेबाजी का जलवा करना था, मगर थोड़ी सी पहली ओवर में जो बल्लेबाजी हुई वहां पर बल्लेबाजों ने उसके बाद सिंगल डबल को, अच्छी गेंद को सम्मान नहीं दिया और बुरी गेंद को अपमान करना चाहिए था. अच्छी गेंद है तो सम्मान आप करेंगे तो इस मैच में बन पाएंगे. हर गेंद को आप बड़े शॉट खेलने गए और वहां पर मिसटाइम शॉट और एक बेहतरीन कैच वहां पर 3 देके यश द्वारा एक लाजवाब फील्डिंग का नजारा पेश किया. अब गेंद है मैदान पर 4. ये वक्त जा रहा है मगर किसके लिए अच्छा और किसके लिए बुरा वक्त लेकर आएगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा. 4 गेंद है मगर कोई भी फेड इरी के सवा इस मैदान पर खराब गेंद आई तो ये मैच बनाने का मौका मिल जाएगा. बेहतरीन गेंद दी, बैकफुट पर जाकर गेंद को खेल दिया. गेंद जारी कवर रीजन पर, जब तक गेंद को फील किया जाएगा. एक रन आसान पूरा था, दूसरे रन की मांगे, रनआउट का मौका है और एक बल्लेबाज गॉन. विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. स्टार्ट होता. श्रीराम कसाळेचा संघ बॅटिंग करत होता. त्यानंतर फिल्डिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या होत्या आणि त्यानंतर पूर्णपणे माहोल बदलला. दुसरं, तिसरं आणि आता 4थं षटक फक्त जवळपास औपचारिकता बाकी या मॅच मधली. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने, चेंडू जातो तिथून लॉंग रिजन मध्ये फील्ड केला जाईल.
आता त्यावेळेला मी म्हटलं होतं की श्रीराम कसराळीच्या पाठीराखा तिथे शौर्य आहे. आता त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल कुठली आहे, कॅमेरा त्याच्यावरती पण येणार आहे, कॅमेऱ्याचं झोत. तर त्याच्या चेहऱ्यावरती थोडासा सुटकेचा निश्वास असा आहे की आता आपण मॅच जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहेत. कारण 2 इथून पाहतोय तर ज्या पद्धतीनं गोलंदाजी केलेली आहे सनीनं, आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. सही कहा तुकाराम सर जी, वाकई में सही गेंदबाजी का नजारा पेश किया है गेंदबाजों ने. आउटसाइड खेलना चाहते थे, गेंद बैट और गेंद का कोई संबंध नहीं करती हुई गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में जाती हुई. एक आखिरी गेंद है सनी की इस मैदान पर और यहाँ पर मुकाबला जीतने के करीब में है. बार बार नशीद देखिए ऑफ स्टंप के तोड़ से बाजू से गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में. आखिरी गेंद है और 48 का पीछा करना था 25 पर. पहली ओवर में इस मैदान पर 12 रन बने थे, उसके बाद बल्लेबाज रोकने का नाम नहीं लिया. फुट टॉस गेंद फिर आउटसाइड खेला जाता है. ये मुकाबला श्रीराम कसराली 11 के झोली में जाता हुआ. आपको नेक्स्ट मैच के लिए बहुत बहुत बधाई. श्री गणेश टीम आपने इस मैदान पर मुकाबला लिया, आपने लाजवाब का इस मैदान पर हम आभार व्यक्त करते हैं तमाम कमेटी मेंबरान की जानिब से. यहाँ पर एचडीएल ट्रॉफी 2024 खेली जा रही है. आइए थोड़ी देर में होगा एक मैदान पर टॉस नेक्स्ट मैच का, मगर हम चलेंगे मैदान में मैच के लिए और वहां पर है धनंजय पाटिल और तुकाराम मांगे सर जी कॉम बॉक्स में आपको देखने को मिल जाएंगे. एक बेहतरीन आवाज जिन्होंने इस मैदान पर इस टूर्नामेंट का आगाज किया है. अंजाम 15 तारीख को इस मैदान पर पता चलेगा. इस टूर्नामेंट का चैंपियन बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन मालिक अवीर. मगर दोस्तों एचडीएल ट्रॉफी 2024 आपकी इस विराट की नगरी में सच टीवी नजर आएगी. लाजवाब क्रिकेट की मेजबानी है, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. लेते हैं एक छोटा सा ब्रेक के बाद चलेंगे टॉस बॉक्स में जहां पर हमारे धनंजय रहेंगे और हमारे अतिथि मेहमानों के सुबह से टॉस होगा. कमांड डीजे ग्रुपचा आमच्या हाय लीडर